नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ लुसलुशीत अशी हाय प्रोटीन सोयाबीन आणि बटाट्याची चटपटीत टिक्की. ही चवीला इतकी अप्रतिम लागते की मुलं बाजारातील कटलेट खाणं विसरून जातील. चला पाहूया झटपट रेसिपी. सगळ्यात आधी 1 कप सोयाबीन पाण्यात भिजवून घ्या. भिजल्यानंतर त्यातलं पाणी पिळून घ्या आणि मिक्सरला जाडसर वाटून घ्या. आता एका बाउलमध्ये सोयाबीन, 2 उकडलेले बटाटे, मॅश केलेले बटाटे, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर एकत्र करा. लाल तिखट, चवीसाठी गरम यात मसाला, आलं लसूण मिरचीची पेस्ट, धने जिरे पूड आणि बाइंडिंगसाठी 2 चमचे तांदळाचं पीठ आणि 2 चमचे बेसन पीठ घालून घ्या आणि हे सगळं छान एकजीव करून मळून घ्या. आता हाताला तेल लावून मिश्रणाचे लहान लहान गोळे करून घ्या किंवा मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे एका बरणीचे झाकण घेऊन एकसारख्या टिक्क्या करण्यासाठी त्याला अशा प्रकारे शेप देऊन घ्या. अशा प्रकारे सगळ्या मिश्रणाच्या अशा एक समान टिक्क्या करून घ्या. पॅनमध्ये अगदी 2 चमचे तेल गरम करा आणि त्या टिक्क्या मध्यम आचेवर शॅलो फ्राय करा. दोन्ही बाजूनी छान सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या शेकून घ्यायच्या आहेत. मी टिक्क्यांना कुरकुरीतपणा येण्यासाठी त्यांना अजून बाहेरून कोटिंग म्हणून तांदळाचं पीठ लावलेले आहे. बघा काय मस्त गोल्डन रंग आलेला आहे आणि आपली सुपर क्रिस्पी सोयाबीन बटाटा टिक्की तयार आहे. पुदिन्याची हिरवी चटणी किंवा सॉससोबत सर्व्ह करा. रेसिपीला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.